श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलमध्ये. आज मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांचे. प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव तेवढेच गोड आणि सुंदर असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात जो स्वामींनी जबरदस्त खूप मोठा चमत्कार केलेला आहे. चला तर मग तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. हॅलो. श्री स्वामी समर्थ. रात्री उचललं नाही ताई. किती वाजता केलं होतं? 7:17 केला होता बघा. थोडासा अनुभव होता, बरेच दिवस झालं. मग आलेला म्हटलं बहिणीला विचारलं सांगू का, म्हणजे सांग म्हणणे. आता म्हणलं डिलिव्हरी झाली माझी बहीण. तेव्हा आम्ही म्हणजे राहिलं तेव्हा म्हणजे स्वामी सेवेमध्ये आले होते मी असं सांगितल्यामुळे. कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे मी अनुभव सांगितला ना ताई. पहिला एक दिवस मी सांगितला होता अनुभव तुम्हाला, पहिला माझा अनुभव तुम्हाला. माझा मुलाचा होता, आता हा बहिणीचा आहे. माझ्या बहिणीला मी सेवा सांगली होती ताई. काय सेवा तुम्ही करा? सेवा म्हणजे काहीच नाही, असं मी करत होते. म्हटलं असं जायचं स्वामींच्या इथं, खूप छान वाटतं ग. काय तर तिचे पण नवरा वगैरे हे होत होतं ना, मुलं तिचे 2 आहेत ना. ताई तिच्या मुलांना कसं ब्लड वरून लावावं लागतं, तयार होत नाही शरीरात. 2 मुलं. मग 2 मुलं आहेत आणि हे कशामुळे होतंय त्यांना? काय माहिती, ते ब्लडच नाही होत आहे. ते दोघांचं काय एक ग्रुप काहीतरी म्हणतात, ते मला काही नाही तेवढं समजतं. ब्लड ग्रुप एक आहे का? काय तर मॅच झाल्यामुळे ते मुलं तशी होतात म्हणे. मग 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. आणि दोघांना पण तोच प्रॉब्लेम आहे? हो, म्हणजे कसं त्यांना ते मुंबईला वगैरे जाऊन चेक करावं लागतं. पहिल्यानं राहिले ना तेव्हा काही समजलंच नाही. आता पहिल्यानं हे कुणाला असं काही ग्रह झालंच नाही ना. मग ते पहिलं ते झालं, त्या ह्याच्या पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये तो मुलगी तशी झाली. मग आता तिसरं म्हणजे दुसरी मुलगी झाली, म्हणजे 2 मुली झाल्यात. मग ते एका मुलीला चेक केलं, तेव्हा ती मुंबईला वगैरे रिपोर्ट चांगले आले. मग आता तिसरं राहिलं तेव्हा लॉकडाऊन मध्ये बघा ताई तिला मुलगा. मग ते राहिल्यानं मग तिला ते आता कुठं लॉकडाऊन मध्ये कुठं जात होते, बाहेर नाही ना जात मिळत होतं ताई जायला. हो ना. मग त्याच्यामध्ये तिला खाली कर म्हणलं ना, ती मग दवाखान्यात पण ते नव्हती ना कंडिशन ताई लॉकडाऊन मध्ये. हो ना, क्वारंटाईन होतं ना सगळं. मग ते राहिलं तर ते बी मुलगा तसाच झाला. मग आता हे घरचे पण सगळे म्हणत होते की बाबा असं आता हे एक मुलगा आहे, मुलगा पाहिजे. आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये थोडं राहतं ना ताई. हो ना, बरोबर आहे. मग तिसरं आता चौथा मुलगा राहिलेलं. तेव्हा तिला मी सांगितलं बघ सेवा कर, काहीतरी असं काय जसं वेळ भेटेल तसं तू कर. ती आलं की नांदेडला आले की मठात यायची ताई. मग तिला मी सांगितलं मग आरती वगैरे घ्यायला कुठलं, मग घ्यायचं झालं नाही तिला. पर एक पारायण केलं होतं बघा ताई तिनं 7व्या महिन्यात. मग स्वामींना विनंती केली की बाबा म्हणलं मुलगा होऊ दे, चांगला होऊ दे. आणि तिने मुंबईला रिपोर्ट करायला गेली ताई. गुरुवारीच घेतलं मध्ये. म्हणजे गुरुवारी तिचं चेकअप झालं. मग तिने म्हटली मग आम्ही प्रार्थना करतच होतो, स्वामी म्हटलं तिचा रिपोर्ट पण गुरुवारीच येऊ दे. मी सतत म्हणायची ना. मग तिचा रिपोर्ट पण ताई गुरुवारीच आला. अरे वा. आणि रिपोर्ट कसा? चांगला, नॉर्मल आला ताई, एकदम बेस्ट आला. मग तो अनुभव झाला की मग ते सांगताना पण अंगावर काटे येतात. मग आता 7वा महिना झाला, गुरुचरित्र करायला सांगितलं. मी विचारलं मठात केंद्रात की चालते का, तर म्हणे चालतंय का, म्हणे छान आहे की म्हणे मुलगा एवढं भेटतंय तर कशाला करायचं, बसवा म्हणे तिला जर बसता येत असेल तर. ताई तिने केलं ताई, जसं घडल तसं तिने केलं बघा. तेवढी सेवा 7 दिवस. तर 7 दिवस 7व्या महिन्यात केलं तेव्हापासून मी म्हटलं बाई जसं जमल तसं थोडं थोडं कर सेवा ना. तर मी चालूच होती ताई माझी. तेव्हा तर आज 9व्या महिन्यामध्ये बघा, आज योगा गुरुवारीच तिची डिलिव्हरी झाली 19 तारखेला. अरे वा.
तिने मला सकाळी फोन केला की कुठं आहेस बहीण म्हणे. मी म्हणलं केंद्रात आले ग म्हणलं, मी केंद्रात आरतीला आलेले ना. आणि घरी नुकतीच गेली. आलीच म्हणे हो म्हणलं. आणि बघा की मी कधी सकाळच्या आरतीला जात नाही आणि त्या दिवशी गुरुवारी स्वामीनं मला अचानकच काय माहिती योग असेल दवाखान्यात तिचं पोट दुखायला, मला काय माहिती कल्पना नव्हती. हा. मी लवकरच त्या दिवशी आरतीला जाऊन आले. अरे वा. हा हा हा. मग 10:30ची आरती नाही भेटली म्हणे, असं पोट दुखतंय आम्ही येतो विष्णुपुरीला. म्हणलं कशाला रिक्स घेतेस गावात, ये म्हणलं तू विष्णुपुरीला. हा हा. आले ताई तर मी जाऊजेपर्यंत काही डिलिव्हरी झाली नाही. मग गडबडीत मी काय केले, तीर्थ केलं तयार, वाटलीतच चलत चलत गाडीवर. हा हा. जसं घडल तसं म्हणलं मी आणि ते तिला दिलं. ताई तेवढ्या वार्डामध्ये पुन्हा सगळ्यांना सिजर टाके पडले ताई. तर हिला एकही असं काही झालं नाही, नॉर्मल झाली. अरे वा. तिला तीर्थ वगैरे दिलं. खूप परेशान झाली. आता चौथं मूल म्हणल्यावर ताकद पण पाहिजेच ना. हो ना हो ना. खूप परेशान झाली. मात्र ना मी स्वामींना सतत विनंती करत राहिली की स्वामी चांगलं करा आणि मुलगा होऊ देत. काही क्षणात बघा 2:45ला बरोबर मुलगा झाला. अरे वा. आणि नॉर्मल डिलिव्हरी ताई, कसलंही काही त्रास झाला नाही बघा. योग म्हणजे खरंच माझी स्वामींची कृपा. मग म्हटलं बहिणीला आपल्याला एवढा छान अनुभव दिलाय म्हणलं, मी ताईंना अनुभव शेअर करते म्हणलं. सांगू का कसं? तर मी सांग. हा हा. तर ती पण आता अक्कलकोटला जाणार आहे 2 महिने झालं की ताई. हा हा. सांगितलं नाही. तर आज हा असा बघा 3 गुरुवार म्हणजे तिनं पण सांगितलं की म्हणे पहिला चेकअपला गेलो गुरुवार, रिपोर्ट आला गुरुवार आणि बाळ पण जन्मलं ताई गुरुवार. किती. मग मी म्हटलं स्वामींना, खरंच स्वामी तुम्ही आहात ना म्हणलं, एवढी परेशानी तिचं एवढं हाल होतंय म्हणलं, खरंच तुम्ही कुठल्या तर रूपात येऊन होऊ देत म्हणलं. गुरुवारीच झालं ताई, खरंच मुलगा झाला. इतका सुंदर आहे, खूप छान आहे ताई. त्याच्यासाठीच म्हणलं अनुभव सांगावं. आपल्याला आलेला अनुभव आपण सांगितलं तर सगळे हे होतात ना ताई, सांगा. हो ना हो ना. आणि तिची खूप कंडिशन नाजूक होती ताई. तिला खूपच असं वाटायचं की बाबा कुठंतरी 2 होते, एखादा चांगला असावा. हो ना. तर छान झालं ताई, छान एकदम मस्त. गुरुवारी रिझल्ट पण छान आला. ते सांगा म्हणूनच तुम्हाला मी रात्री कॉल केला होता, निवांत होते. हा हा. तुला घाई गडबड नव्हती म्हणून सांगावं म्हटलं. हा हा. नाही, स्वामींची सेवेमध्ये ना खूप मोठमोठे चमत्कार होत असतात ताई. हो ताई, म्हणजे मला तर विश्वास होता ताई. म्हणजे कसं, आणि तिनं पण केलेलं म्हणते, खरंच म्हणते. तर आज बघा तिनं पण ना आज एवढं केलंय सगळं. म्हणजे मांसाहार खात होती, मग बंद केलं ना तिनं. म्हणले मी काय आता खात नाही म्हणे अक्कलकोटपर्यंत जाऊजेपर्यंत. मी म्हणलं काही कर म्हणलं, तुझी इच्छा. हो ना. पण स्वामींची मनाभावातून आपण सेवा केली तर ते मेवा भेटते म्हणलं, त्याच्यात काही नाही असं अगदी की बाबा हेच केलं पाहिजे. तर तिने खूप केलं ना ताई. म्हणजे जसं मी सांगितलं ना, जसं घडलं तसं ती सेवा केलं ना बघा ताई तिनं. तर आज तिला हा स्वामींना फळच म्हणायचं हा दिल्याने. बघा ना, गुरुवारी सगळं गुरुवारीच झालं. मूल पण तिचं गुरुवारीच जन्मलं. स्वामींनी स्वतः करून घेतलं ताई. हो ताई, खूप हे केलं. म्हणजे जसं घडलं तसं केली. आणि मी सारखं विनंती करायची की स्वामींना, स्वामी आता एवढं एक मूल होऊ द्या, छान झालं मुलगा की. म्हणजे ताण डोसक्याचं टेन्शन कमी होतं. हो ना. सारखं घरचे पण असं म्हणायचे. तिला कुठं तर वाटायचं की बाबा एक मुलगा झाला चांगला की कसं टेन्शन नाही. नाही, बरोबर आहे ताई. जेव्हा स्वामी एखादी गोष्ट करतात ना, तेव्हा ती चांगल्याचीच करत असतात आणि स्वामी त्यांच्या बरोबर नेहमी असतील, त्याच्यामुळेच तर प्रत्येक गोष्ट गुरुवारी करून घेतली. हो, मी गाडीवर जात होते, सारखं मग विनंती करायची की स्वामी होऊ दे, स्वामी चांगलं होऊ दे. कुठं तर अश्रू. आणि इतकं मला डिलिव्हरी होत नव्हती ना ताई, तिच्यात खूप ताकद कमी होती. आणि तेव्हा वाटायचं इतकं, मला असं बाहेर येऊन इतकी रडली ना, तर मला सगळेच म्हणायचे का रडतेस. मी म्हणलं काय नाही, रडत काय नाही म्हणलं, बरं असं असं आहे. तर म्हणे होते ना. मग किती आता मी दुसऱ्यांना काय सांगू शकते चौथा मुलगा आहे म्हणून. एवढी अशक्त झालती ना ताई ती, वाटत सुद्धा नव्हती की नॉर्मल झाले म्हणून. इतकी भीती वाटायची की तिला काय होतंय का काय होतंय इतकं. आणि तिची बीपी पण प्रत्येक तिन्ही बाळांना ताई, तिची मला कमाल वाटली, तिची बीपी कमी होते ताई. पण ह्या बाळाला ना इतकं मला चमत्कार वाटला ना ताई, खरं अक्षरशः मला पण वाटत नव्हतं की. मी म्हणलं हिची बीपी बघा, तर म्हणे डोळ्याला अंधार येते, चक्कर येते बहीण म्हणून सांगितलं. मी म्हणलं सर असं असं झालंय. तर म्हणजे काय होत नाही. मी तारक मंत्राचं पाणी नेलं होतं ताई. मी म्हणलं काहीच होत नाही म्हणलं, थोडंसं होटावर टाकीतलं म्हणलं, काहीच कसलीच नाही ताई. मी आणखी म्हणते ती, मग सांगते ती, मी का तिने डिलिव्हरीला नव्हती तिच्यासोबत, तर म्हणे सांगते की माझी प्रत्येक डिलिव्हरीला बीपी लो होते तिची ताई. बापरे. आणि बघा यावेळेस आणि ह्या वेळेस मी आश्चर्य केलं की. मी म्हणलं
सारखं म्हणायची तू काही म्हणलं इतकं पोट दुखलं तरी म्हणायचं बाई तू स्वामींचं नाव घे तोंडात काहीच होत नाही बस हो ना. काही होत नाही स्वामींचं नाव घे तोंडात ते सारखं नाव घ्यायचंय खरंच म्हणजे स्वामीने खरंच चमत्कार म्हणजे खरंच एक म्हणतात ना एक लेकीला पाठी राखा म्हणजे म्हणतात ना खरंच स्वामी महाराज बघा आज या क्षणात सारखं तेवढं दुखत होती ना म्हणलं तू पोटावर नाव हल देऊ नको म्हणलं मी पण पोटावर नाव हात ठेवून म्हणलं ताई ते नर्स येऊ देत नव्हत्या ना मध्ये म्हणलं थोडंसं शिवा देत होत्या तरी मी 2-4 वेळेस मध्ये गेले पोटाने हात फिरवला आणि म्हणलं साई महाराज काहीच नको म्हणलं कुठल्याच तेवढ्या वार्डामध्ये कुठलीच बाई डिलिव्हरी टाके शिवून होती बघा ना ताई तर ही नाही एक मी होती की बिना टाके आणि नॉर्मल खरंच हे चमत्कारच म्हणायचा ना. हो ना स्वामींचा चमत्कारच ताई हा. हा मग 8 दिवस झालं ताई गेल्या गुरुवारी झाली ती असं कालच्या गुरुवारी 8 दिवस झालं म्हणजे मी कालच सांगायसाठी कॉल केलेला काय असं संध्याकाळी उचलला निवांत होते म्हणलं संध्याकाळी कोणाची गडबड नव्हती थोडंसं सांगावं म्हटलं तर मग उचलला नाही म्हणून मी बी कट केला म्हणलं जाऊ देत काही आता स्वयंपाकात गडबडीत असतात ना सकाळ संध्याकाळी म्हणून मग आज योग आला बघा तिनं विचारले मी तिला सांगू का म्हणजे तू सांग म्हणे असं आहे. खूप छान अनुभव आले ताई आणि स्वामींच्या सेवेत ना चमत्कार होतो फक्त विश्वास स्वामींवर असला पाहिजे. मग असे हो ताई असला म्हणजे खूपच आहे आता माझ्या पण मुलाचे पेपर वगैरे झालेत ताई 12वीचे थोडेसे आता कसं हार्ड गेले म्हणतोय आता बघूया स्वामींना मी सगळं विनंती स्वामीवरच सोडले म्हणलं बघूया काय ते स्वामींच असतात. हो ना स्वामी भक्तांच्या आयुष्यात योग्य तेच निर्णय साक्षात स्वामी घेत असतात. हो ना ताई खूप छान हे ताई बहिणीचं सांगावं म्हटलं आपल्याला अनुभव आला आपण ठेवणं म्हटलं जवळ कारण कुणाला तरी सांगणं शेअर करणं सांगितलं म्हणजे आणखीनही स्वामी म्हणतात बघा आपलं कुठंतरी स्वामींचं नाव होतंय चांगल्यामुळे आणखीनही स्वामी आपल्याला कुठं देतील म्हणलं. हो ना आणि तुमचा जरा अनुभव ऐकून जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपली देखील अडचण अशी आहे आपण देखील नाही ताई ते शक्यच नव्हतं ताई असं होईल असं मनात तर कुठंतरी एवढंही सेवा करून कुठंतरी मनात वाटायचं मला की बाबा जर झाली 4थी मुलगी तर काय करायचं इतकं मनात तेवढी सेवा केली तर थोडं तरी कुठंतरी वाटायचं खूप म्हणजे खूप हे होतं ताई तिचं म्हणजे वेगळंच होतं ते मला काही असं वाढ येत नव्हतं मग ते खूप टेन्शन वाटायचं की बाबा डिलिव्हरी होईपर्यंत की मला जीवात जीव नव्हता. डिलिव्हरी झालं तर मी एक म्हटलं की माझी बहीण कशी आहे सांगा तर नर्स म्हणे अगं व्यवस्थित आहे तू कशाला रडतेस मी म्हटलं काही हो म्हटलं ते मूल मी विचारलं नाही ताई त्यावेळेस काय झालं काय नाही म्हटलं स्वामी हे देतील नक्की विश्वास एवढा होता की स्वामी मुलगाच होणार पण मी त्यावेळेस मुलगा आहे म्हणून विचारलेलं पण नाही म्हटलं माझी बहीण कशी आहे ते मला पहिलं सांगा म्हटलं. नर्स म्हणे तुम्ही मोठी बहीण आहे का तिची ती लहान आहे का? हा मी ती लहान आहे मी मोठी आहे. त्याच्यामुळे मोठी बहीण ही आईप्रमाणे माया करते ना लहान. हो तर आई नाही आली होती मध्ये मग मला बोलवलं नाही तिनं तर मग मी गेले तर तिला विचारल्यानंतर नर्स म्हणे अगं अशी का रडतेस रडू नकोस तुझी बहीण व्यवस्थित आहे मी म्हणलं व्यवस्थित आहे का म्हणलं तर मग तिनं मला लगेच मध्ये बोलवलं बघा. लगेच बोलवलं म्हणते बघ बाई तुझ्या बहिणीला म्हणते मी पहिलं मूल नाही बघितलं ताई माझ्या बहिणीला बघितलं. तर मग सासू सांगितलं आणि की सासूला पहिलं बोलवलं ना सासू पण होती सासूंना सांगितलं की मी ती सासूंना पण नाही विचारलं काय झालं तुम्हाला तिला म्हणून मग सासून सांगितलं की मुलगा झाला म्हणजे छान गोष्ट झाली म्हणजे चांगली बहीण कशी आहे ते पण बघ ना मी आधी न मूल बघता ताई बहिणीला बघितलं नंतर मुलाला वेडी माया असते ताई. नाही हो तिची कंडिशन पण होती ना ताई तसं वीकपणा तब्येत बारीक प्रेग्नन्सी मध्ये एक नवीनच जन्म होत असतो. आणि कसं आहे ताई सगळे लोक म्हणत होते बघा 4थं मूल आहे मी काय सांगितलं नव्हतं मग तिनं डॉक्टरला सांगितलं होतं की 4थ्यानं आहे 4थं मूल आहे म्हणून तेव्हा डॉक्टर म्हणले मी म्हटलं डॉक्टर थोडंसं तिला डॉक्टर अंधार येते डोळ्याला असं तसं होते किती भरपूर आहे हो छान करतो तिचे मिस्टर पण छान जीव लावतात खाया प्यायला काही टेन्शन नाही मग कसं तिला हे मुलांचं टेन्शन होते कसं होईल काय होईल आता मुलाच होईल का नाही हे तिला थोडं कुठं ना कुठं दडपण होतं असं नाही तर एवढा त्यांनी रिस्की चान्स घेतला होता म्हणजे त्यांच्या मनात अशी इच्छा खूप रिस्की म्हणजे खूपच होतं ताई तिचे पण मिस्टर एवढं हे करत होते ना त्या दिवशी दिवसभर कुणीच काय खाल्लं नव्हतं काय असं कुणाच्या असं पायाला असं हे नव्हतं क्षणभर की कुठं थांबावं असं इतकं तिच्या पण मिस्टरांना खूप जीव लावला होता मात्र त्यांचं पण छान झालं बघा ताई एकदम म्हणजे खूप हे अनुभव म्हणजे खूप सगळ्यात मोठा अनुभव म्हणला तर बी माझ्यासाठी खूप मोठा आहे खूप जबरदस्त खूप मोठा अनुभव म्हणजे तिच्या जीवनातला एक एवढाही आहे की ना आता तिने कधीच विश्वास तोडणार पण नाही स्वामीवरला मला एवढंच की आनंद झाला की
कुठंतरी एक स्वामी भक्त तयार, बहीण असलं तरी बी एक कुठंतरी स्वामी भक्त तयार झाला एक. हो ना. आणखीन हजारो हो असंच स्वामी, म्हणजे मी प्रत्येकाला कुठं स्वामींची सेवा म्हणलं करा म्हणून की स्वामींना सगळ्यांना अनुभवाचे द्यावं, माझी पण इच्छा आहे ताई खरंच. हो ना, अगदी. बहीण असलं तरी पण हा अनुभव खूप मोठा आहे ना हो तिच्यासाठी हो हो जीवनात. हो. अगदी अशा अवस्थेत जर स्वामींनी एवढा मोठा चमत्कार केला असेल तर हे काही साधी गोष्ट नाही ताई. नाही नाही ताई खरंच, म्हणजे खूप म्हणे की सगळे, ती पण आश्चर्य करत होती. सासू पण म्हणे एवढ्या ह्याच्या वार्डमध्ये खूप बायका होत्या, सगळ्यांना टाके पडले, ही नॉर्मल झाली. तिनं पण नंतर डिलिव्हरी झाल्यावर म्हणे खरंच हा खूप मोठा चमत्कार आहे म्हणली. खरंच मला असं हे वाटत नाही म्हणजे, खरंच सगळं स्वामींची इच्छा म्हणली, हे सगळं देवानं नेमलं, महाराजांनी केलं म्हणले सगळं. हो ना हो ना. ती पण आश्चर्य करत होती की मी एवढं चौथ्यानं झाले, एवढी नॉर्मल झाले, कुठंच काही नाही, कसलाच धक्का नाही ताई. लगेच डिलिव्हरी झाली की अशी खडखड खडखड बोलायला लागली. अहो स्वामी तिथे असल्यानंतर काय हो. राहणार आहे तुम्ही सांगा बरं. नाही नाही खरंच, मी त्या क्षणाला मी आणि ती बॉटल कशी तारक मंत्राची केलेली ना ताई, मी जसं जमल तसं मी गाडीवर केलं होतं आणि ती बॉटल त्यांनाच जवळ दिली होती. म्हणलं ताई तिला कुठलंही पाणी पाजू नका, म्हणलं जर आवश्यक असेल ना हेच पाणी द्या म्हणलं तिला. हो तर ना. म्हणे हो हो. मग मी तिला काय असं सांगितलं नाही देवाचं वगैरे आहे म्हणून. हा. म्हणलं हे कोमट पाणी आहे आणि ते तिला हेच द्या म्हणलं, तुम्ही दुसरं देण्यापेक्षा हे ह्या बॉटलचं द्या. अहो मग ती बॉटल त्यांनी गडबडीत त्या ह्याच्यावर ठेवलेली होती कपाटावर. हा. मी म्हणलं ताई ती बॉटल कुठे आहे म्हणलं. अगं म्हणते पाण्याची बॉटल आहे ना, ती काय नाही म्हणलं विसला नाही, कोमट पाणी आहे म्हणलं, ते पाणी माझ्यापाशी द्या म्हणलं, कुठे आहे ते मला सांगा हा, म्हणलं. हा. इथं तिथं बेकण्यापेक्षा ते पाणी माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हटलं, म्हणजे कोमट आहे म्हटलं. तिला काय सांगितलं नाही, हा, हा. कोमट आहे म्हटलं, तिला द्यायला पाणी दुसरं नाही ना म्हणलं आमच्याकडं. हा, हा. बरंच आहे म्हणे तो का तिथं आहे. मग ती बॉटल शोधून मी घेतली ताई हा, हा. आणि तेवढी पूर्ण बॉटल तिला दिली मी. अरे वा, मग त्या तीर्थाने हा. चमत्कार केला ताई. हो ताई खूप म्हणजे, आणि किती म्हणताय तुम्ही 10 मिनिटं म्हणजे 10-20 मिनिटांमध्ये मी जसं गाडीवर जमल तसं माझ्यासोबत मिस्टर, मुलगी होती, ते पण म्हणे टेन्शन कशाला घेतेस, एवढं ताण कशाला, टेन्शन काय, म्हणजे खूप ही वाटायचं. आणि मला वेळ झाला होता ना तिच्याजवळ जायला. हा, हा, हा. तर मी म्हणलं आता कसं जायचं, चला ओ गाडी फास्ट घ्या असं तसं म्हणजेपर्यंत लागलाच अर्धा एक तास लागला मला जायला. हा, तर तेवढ्यामध्येच मी ते तीर्थ गाडीवर हात ठेवून केलं होतं ताई तयार. तेवढ्यातच माझ्या स्वामीनं मला खूप मोठा चमत्कार दिला. हो ना, देणार. तुम्ही किती वेळा मनात ना म्हटलं होतं ताई तारक मंत्र? मी अंदाज काय सांगू शकत नाही ताई. एवढी म्हणजे फोन येत होते ना आईचे, तू कुठं आहेस, ये, किती वेळचं झालं येतेस, तेव्हा सांगत होते मी. किती वेळेस म्हणले असतील बघा, वाटते मला 7-8 वेळेस काय म्हटले की, मग 11 वेळेस म्हटले की मी मोपले नाही ताई. जसं येईल तसं म्हणत राहिले मी. हा, त्यांना असं मोपून मी काही केलं नाही तारक मंत्र असं. हॉस्पिटल पर्यंत पोहोचेपर्यंत तारक मंत्र चाललेला होता. हो 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 चालला होता. गेल्यावर मग कधी असं पाटणं सर म्हणजे बोलत होते ना, मग मध्ये बोलायची त्यांना. मग ते म्हणायचे गप्प कायस तू, मी मनातल्या मनात करायची ना, मग गप्प कायस म्हणलं की काय म्हणतेस, काय टेन्शन घेतेस का, म्हणून मी थोडंसं बोलायची, परत चालू करायची, बोलायची, परत चालू करायची. हा, हा. जाऊजेपर्यंत ते थोडं थोडं म्हणतच गेले ताई. हा, हा. आणि तिथं गेल्यावर पण मी तिच्या पोटावर हात ठेवून सगळं हे केलं की तू काहीच होत नाही म्हणलं, फक्त स्वामी म्हटलं बघा म्हटलं हा बाळ तुमचंच आहे, तुम्ही कसं करायचं ते करून सगळं. मी तारक मंत्र तिच्या पोटावर एकच मंत्र घेतला ताई मी, एकच वेळ घेतला, म्हणजे जास्त वेळ काय थांबू देत नव्हते तिथं. हा, हा. आणि स्वामींचं नाव हे 11 वेळेस नाव घेतलं तिच्या पोटावर, बस एवढंच 2च केलं ताई मी, जास्त काही नाही. मग मनाभावापासून जी प्रार्थना केली की 2-3 घंटे असं बसलं की स्वामींचं नावच सतत तोंडात होतं आणि तिच्या पण होतं. बहिणीच्या पण होतं तोंडात. मी म्हणलं किती दुखू देतो, नाव काय घ्यायचं थांबू नकोस म्हणलं, मनातल्या मनात घेत राहा. हो ना. तर आज हे झालं बघा ताई, किती म्हणजे न सांगता अनमोल, म्हणजे खूपच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव म्हणजे हा होता. हो ना, हो ना. खूप छान अनुभव आहे ताई. आणि त्याचबरोबर ना तुम्ही ती पहिली जी बाळं आहेत ना त्यांची, की रक्त त्यांना भरावं लागतं, तर त्यांच्यासाठी पण सेवा केली ना तर ते सुद्धा अगदी खडखडीत बरी होऊ शकतात. ताई ते मी म्हटलं होतं, ते कसं तिला पण तारक मंत्र वगैरे घेतलं. कसं असतं ताई, लहान मुलं आहेत, तिचा पण नवरा घरी म्हणजे असं खातात ना मांसाहारी वगैरे, मग ती कसं आता आणि 3 4-3 बाळामधून कसा वेळ भेटत नाही. तिला म्हटलं होतं मध्ये देत होती ती, पण तरी मी नेहमी कुठेही गेलं तर ना स्वामींच्या पुढे म्हणते की बाबा स्वामी महाराज काहीतरी असं करा, ह्याही बाळाचं बंद करा. होणार ताई अगदी. आणि तिनं अक्कलकोटला मी बोलले होते ताई, मीच म्हणले होते तिचं बाळ जन्मलं तेव्हा हा प्रॉब्लेम झाला होता. स्वामी म्हटलं खरंच तुम्ही असाल ना, मी हा बाळाला चांगलं झालं, काही चांगलं करा म्हटलं, मी अक्कलकोटला आणेल. तर माझ्या बहिणीनंच आधी नेऊन आणलं ताई त्याला पण दर्शन घेऊन.
आणि तो पण मुलगा तिचा ना कुठं किती पण पैसे देऊ, मुलांचे कसं असतं खायला पैसे दिले की टाकत नाहीत. तो कधी बी मंदिरात मठात गेला ना ताई केंद्रात की तो पहिले पेढे घेतो. अरे वा. पहिले पेढे घेतो आणि कुठं पण असं त्याला भीती कुठं वाटली ना, आता त्याची मम्मी आम्ही नाव घेतो ना ते मंदिरात येतो ना, तर तो भीती वाटली की जोरात घराड म्हणतो म्हणून. ती बहीण पण म्हणत होती कुठं अंधार पडला कुठं यायचं दुकानला अर्ध्या म्हणजे जायचं असेल ना तर श्री स्वामीचं रस्त्याने पळतो. गल्लीत म्हणतात म्हणे हा असं काय म्हणतोय, त्याला भीती वाटली की नाव घेतो ताई, तो नाव सरळ स्वामींचं घेतो, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जोरात म्हणतो म्हणे. त्याला पण आहे ना, कधी आता स्वामी पण करतील काय थोडंसं बघूया आता कधी करतील काय नाही. अगदी 100% त्यांची दोन्हीही मुलं एकदम खडखडीत बरी होणार जेव्हा आता त्यांना. हे तर मग स्वामींची खूपच म्हणावं की अगदी अगदी म्हणाल ना असं हे झालं ना, खरंच म्हणते की इतकं म्हणजे असं की तिचं पूर्ण हे होऊन जाईल, तिचा नवरा पण बदलून जाईल बघा. अहो 100% मी सांगते ना ताई तुम्हाला, 100% तुम्ही जेव्हा पुन्हा अनुभव शेअर करणार की ताई दोन्हीही मुलांना रक्त भरायचं बंद केलंय, होणार बरी. पण त्याच्यासाठी ना त्यांनी आता त्यांना विश्वास बसलाय स्वामींचे काय आहे चमत्कार. आता ते जशी त्यांच्या घरातील सेवा वाढत जाणार ना तसा त्यांच्या मुलात बदल होत जाणार. आणि त्यांच्या सुद्धा जे मिस्टर मांसाहार करतात ना ते सुद्धा मांसाहार सोडून देणार. स्वामींच्या सेवेत ना आपोआपच प्रत्येक भक्त, मी जेवढ्या लोकांचे अनुभव ऐकते ना तेवढ्या अनुभवावरूनच सांगते की यांच्या सुद्धा घरातील दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि त्यांचा मांसाहार सुद्धा बंद होणार आणि त्यांची मुलं सुद्धा एकदम व्यवस्थित होणार बघा. स्वामी एकदा आता त्यांना चमत्कार दाखवलाय स्वामीने, जशी जशी त्यांची सेवा वाढणार ना तसं त्यांच्या घरातील अडचणी दूर होत जाणार. हो, तर तिच्या आरतीचा मी दिले होते. तिथं केंद्रात सांगितलं नव्हतं की असं माझ्या बहिणीचा प्रॉब्लेम आहे, 2 मुलं झाले ना आता हे 7व्यानं आहे. तर त्या काकांना सांगितलं जेव्हा सेवा देतात तिथं त्यांना म्हणलं थांबेल का, तर मग म्हणे तिला का अभिषेकला थांबायला वेळ भेटणार नाही म्हणे, जास्त वेळ लागतो ना, मग तिला आपण छोटीशी आरती देऊया म्हणे 10:30ची. आणि 10:30ची आरती देऊया म्हटले. ताई बघा ना त्या दिवशी माझं पण काही डेट वगैरे नव्हती. म्हणलं चल तिला फोन केला ग तू येतेस का, तर त्या दिवशी तिची नेमकी गाडी लेट झाली ताई. आणि शुक्रवारी म्हणजे आई गुरुवारी आली आमच्या, आणि आई पण माहेरी होती तिच्या, ती पण न सांगता अचानक माझ्या घरी आली. तिचं काही नियोजन नव्हतं काय नव्हतं. मला तर त्या दिवशी गुरुवार होता आणि मला काय असं करायची नव्हती पूजा वगैरे. आणि म्हणलं आता उद्याच्या आरतीचं कसं करू बाई, म्हटलं पोरीचं तर आरती दिले. स्वामी म्हणलं आता कसं करू, मीच दिवसभर म्हणे स्वामी आता कसं करून घेणार, उद्याचं तिचं आरती आहे आणि मी पण केली असती मला पण अडचण आहे, आता मी कशी करू, माझी मुलगी पण काय तेवढी झगत नाही ना आणि तिचे पण पेपर चालू होते, तिला पण शक्य नव्हतं जायला. म्हणलं आता कसं करू स्वामी, म्हणलं आता काय मार्ग दाखवसाल. दिवसभर त्या दिवशी गुरुवार होता ताई. तर अचानक आईनं फोन केला की म्हणे मी इथं आलो. मी म्हटलं अचानक आले, हो म्हणले मी आले. तर आता मग मी म्हणलं बाई हे बघ म्हणलं, आईनं आमच्या कधी असं आरती वगैरे केली नाही. मी म्हणलं हे बघ म्हणलं तिच्यासाठी आपण आरती घेतली होती, माझा पण प्रॉब्लेम आलाय म्हणलं, मला पण 2-3 दिवस झाले आणि तू बिंदास कर म्हटलं. तर म्हणे मी एकटी कशी जाऊ. मी म्हणलं चल मी तिथपर्यंत येते म्हटलं, बाहेर गेट पर्यंत तू जा म्हणलं आतमध्ये. तर माझ्या आईला ताई तिचा पण आरतीचा योग ना, म्हटलं बघ म्हणलं आपण बाळासाठी आरती करतोय, आता तिचं शक्य झालं नाही म्हणलं. तिची गाडी तिथंच होती ताई मुदखेडला. मी म्हणलं तिला पण नाही येणं झालं म्हणलं, तर स्वामींनी एवढे पण तिची पण आरती माझ्या आईच्या हातून करून घेतली ताई. मग मी अचानक ती आई म्हणते कसं झालं असेल अचानक, माझ्या काय डोक्यात नव्हतं म्हणते यायचं, तर पण माझं मनच म्हणत होते की चल चल म्हणून सारखं. त्या दिवशी अचानकच आई निघाली गुरुवारी, तर तिला सकाळी 10:30ची शुक्रवारची आरती भेटली बघा ताई. मी म्हणलं कर जाऊ देत म्हणलं, आपल्या हातून जर काही होत असेल ना म्हणलं तिच्या बाळासाठी तर आपण करूया. मी तर केलंच असतं म्हणलं, माझी अडचण नसली तर तुला म्हणलं नसतं. तर आमच्या आईनं कधीच केलं नव्हतं ताई तेवढ्या दरबारात जाऊन. माझ्या आईला पण ती सेवा मिळाली, आईला पण आमची ती सेवा मिळाली. आईचं भाग्य आहे म्हणायचं ते आरती. आणि तुमचा पण दर्जा तिच्यासाठी आईचाच आहे आणि तुमच्या आईने काय आणि तुम्ही केली काय म्हणजे. तर बघा ना आई पण म्हणे की बघ म्हणे कसं असेल काय नियोजन आहे, खरंच त्या स्वामींचं खरंच लीला अपार आहे म्हणे. बघ म्हणे आज कसं आलंय, मी अचानक कसं आले न सांगता आले ताई. मला सांगितलेलं पण नाही की मी यायलो म्हणून, आणि तिला मी बोलवले पण नव्हते त्याशी ये म्हणून. स्वामींना
स्वामींना एखाद्याकडून एखादी सेवा करून घ्यायची म्हटलं ना की ते काहीही करून घेतातच. खरंच ताई आश्चर्य केलं आणि ती पण दिवसभर म्हणते काय तुझ्या महाराजांनी मला बोलवलं म्हणे तुझ्या महाराजांनी माझ्याकडनं आरती करून घेतली म्हणे खरंच म्हणे काहीतरी वेगळंच वाटते म्हणे मला ते वेगळंच वाटलं म्हणे की तिला त्या दरबारात गेले की तिच्या अंगावर शहारा ते ती पण आश्चर्य ती पण दिवसभर म्हणते मला तर कसं देवाने बुद्धी दिली असेल मला आली असेल. मी म्हणलं अगं ही आरती भेटणं म्हणलं ज्याची काही ग्रह संपायचे असतील जसं काही चांगलं व्हायचं असेल ना तर ती महाराज आपोआप बोलून घेतात म्हणलं सेवेला. हो ना. तुला ही आरती भेटणं लहान गोष्ट नाही म्हटलं ती हो, आरती हो. भेटणं त्या ह्याच्यात जाणं हे सेवा कमी नाही म्हटलं तुझ्यासाठी खूप मोठी आहे म्हणलं ते खूप मोठी. तुला तुझ्या माध्यमातून लेकीच्या माध्यमातून ते महाराजांनी करून घेतलं म्हणलं. हो हो हो. ताई म्हणते खरंच म्हणले खरंच बाई म्हणे मला कधीच हे नाही वाटलं तर माझ्या आईला पण तेव्हा अनुभव आला ताई त्या दिवशी. तिची आरती माझ्या आईने केली आणि माझी अडचण होती बघा स्वामीने बराबर तिची सेवा ती करून घेतली ते मला आता कळलंय की बघा. स्वामींना त्यांच्याकडूनच आरती करून घ्यायची होती म्हणून तर स्वामीने हे सर्व काही नियोजन केलं होतं. हो ताई आणि अचानक मध्ये काहीच नव्हतं मला यायचं तारीख नव्हती काही नव्हती अचानकच ते मी म्हणलं स्वामी म्हणलं तुम्ही तर आता असं केलंय म्हटलं नाव दिलंय आणि मला असं अडचण का दिलात म्हणलं काय तुमचा हेतू तरी काय म्हटलं आता मी कसं करू म्हटलं कुणाला घेऊ घरातलं कोणीच नाही आहे तर त्या दिवशी महाराजांनी बघा कधी नियोजन केलं मला घरात माझी नांदेडला योजेपर्यंत मला आई समजली नाही की नांदेडला आले. बघा ती सेवा म्हणजे खरं स्वामींकडून त्यांना आरती करून घ्यायची होती ना म्हणून घ्यायची होती बघा ताई खरंच आई पण आमची खुश झाले. आई आमची खुश झाले आई झाले बहीण पण म्हणे बघ म्हणे आई बहीण पण म्हणे बघ म्हणे तुझ्या पण नाही माझ्या पण हातून नाही म्हणे ज्याच्या हातून महाराज करून घ्यायचे त्यांनाच बोलवले. मी म्हणलं जाऊ दे तुझ्या नावाची केले ना म्हणलं विषय मिटला म्हणून. आणि आईनं पण आमची प्रार्थना तीच केलं की माझ्या मुलीचं लेकरू व्यवस्थित होऊ दे माझ्या मुलगी. आई दुसरी कोणती प्रार्थना करणार आहे मुलीसाठी मुलांसाठीच नेहमी आई मागत असते ना. हो आई पण म्हणलं तिचीच आहे म्हटलं तर आईनं म्हणे तेच दिलं फूल दिले बाहेरचे खडीसाखर वगैरे दिली तर आईला पण तो छान अनुभव आला. आमची आई पण मस्त हे करते ताई म्हणजे असं हे करीत नाही गुरुवार तेवढा सोडले आणि माझ्या घरी आलं की तिला ते नाव पण निघत नाही. आणि मी सोडलं ताई आता मी 11 गुरुवार करते ना माझ्या मुलासाठी घरासाठी म्हणजे घराचा अडचण येते ताई. आता बघूया आणखीन माझी एक इच्छा आहे की आणखीन बघा किती दिवस झालं माझ्या मुलाचा रिझल्ट मी लागेल ना अनुभव तुम्हाला सांगेल ही पण माझी ही आहे ताई. नाही आता 12 स्वामींच्या सेवेत ना ताई अडचणी विसरूनच जायच्या. स्वामी साक्षात आपल्या पाठीशी असल्यानंतर काय घाबरायची गरज आहे. मला काय वाटतच नाही रे आता माझा मुलगा पण म्हणते 12वीला मम्मी ग्रुपिंगला 120 पाहिजे 130 निघालेत. मी म्हणलं काही नाही म्हणलं सोड महाराजांवर. तो म्हणते नसते ग मम्मी तसं. अरे बाळा म्हणलं हे बघ मी करते ना तुझ्यासाठी कधी तुला विश्वास असं नसतो म्हणलं पण तू ह्याविषयी म्हणायचं नाही की असं होत नाही म्हणलं मी करते ना म्हणलं. तुला कवा ना कवा तरी तुझं वय तुला जाता आलवड लहान आहेस म्हणलं तुला जेव्हा कळेल तेव्हा समजेल म्हणलं माझं तर तुला टेन्शन तू घेऊ नको म्हणलं तुझी ग्रुपिंग निघते फक्त तू आता नेटकर तयारीकडे लक्ष दे म्हटलं. आणि ते बघूया म्हणते ते पण मला एवढा आहे ना मला एवढा ठाम वाटतं ना ताई माझा मुलगा निघेल. कुठं तरी एवढा विश्वास वाटते की माझी मुलगा पण निघेल माझा मुलगा पण लागेल असं वाटतच नाही की हे सेवा केलं तसं माझ्या मनात भीती वाटत नाही की माझं कसं होईल काय भीतीचा हा प्रकारच वाटत नाही. बिनधास्त मी कुणाला पण म्हणते ना ते बायका पण म्हणे तू एवढी कशी बिनधास्त बोलतेस मी म्हणलं माझे स्वामी आहेत म्हणलं जे करणार आहे ते स्वामी महाराज करून घेणार आहे म्हणलं माझा मुलगा नक्की 1% लागेल. तर म्हणे बाई चांगलं तुझं एवढा त्रास काढलेलं तुझ्या होऊ दे म्हणे चांगलं. तो एवढा विश्वासानं बोलला ना ते पण बायका माझ्या आश्चर्य बघतात की माझ्याकडे की बघा एवढं ही स्वामींच्या ह्याच्यावर भरोश्यावर बोलते. त्यांना पण मी म्हणलं ताई हो का एवढा विश्वास ठेवा आपल्या कुठं ना कुठं स्वामी महाराजांवर सोडून टाका ते नक्की करणार म्हणलं चांगलं. अगदी 100% करतात ताई. असं आहे ताई त्याच्यासाठी स्वामी राजा पाठीशी असल्यानंतर कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही ताई. नाही भीतीच वाटत नाही ना ताई भीतीच वाटत नाही अशी आता सेवेत आलं ना तसं भीतीच वाटत नाही आणि खंत वाटतच नाही ताई. कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. वाटत नाही आणि एवढं पण वाटतं ना ते 5 दिवसही आले ना ताई म्हणजे कधी संपतील आणि मी कधी सेवेत लागून मला असं चैन नाही पडत एवढं वाटतं की ते नको मला एवढं करमतच नाही ताई ते सतत कधी ते मठाकडे ओढ लागते केंद्रात जावं वाटतं ते स्वामींची पोथी तर सगळं असं ते ओढ लागले ना ते 5 दिवस सुद्धा माझ्यासाठी का आले असतील असं वाटते. एवढं माझं हे झालं ते मला कुठलं ध्येय असं वाटतच नाही आहे की बाबा हे आपलं हाय बायका कंटाळतात मला नाही येत ताई कंटाळा
मला ते नको वाटतं. ते माझ्यासाठी 5 दिवस म्हणजे वर्षासारखे असतात. ते स्वामींपासून लांब राहावं लागतं ना हो त्या दिवसात. त्यामुळे तेवढेही दिवस कठीण जातात ताई, नको वाटतं. तेवढेही दिवस मला त्या केंद्रात जायला गेलं ना माझा जीव असं बेचैन होतो. जेवण जात नाही ताई, खरं सांगायचं तर जेवणच जेव्हा वाटत नाही त्याशी. हां, हां, हां. नाही ती स्वामींच्या भक्तीचं वेड आहे ना हो ते, त्याच्यामुळे तशी अवस्था होते. म्हणजे नको वाटतं ते. आपल्याला 5 दिवस का आले असतील आणि गुरुवार तर मला आलं ना खूप हे वाटतं ताई. हां. सगळे इतर दिवस यावं म्हणतो, गुरुवार हा माझ्यासाठी येऊन वाटते अडथळा. हां, हां, हां. चालेल ताई, खूप छान सुंदर अनुभव सांगितले ताई तुम्ही. तेच आणि ताई बहिणीचा करा शेअर तो, काही हे नाही. नाही आता आपण जेवढं बोललो ना तेवढं सगळं शेअर करूया. हो ताई करा. ओके. शेअर करते ताई हां. ओके ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.